यानंतर बघूयात महत्त्वाच्या बातम्या। उद्या अयोध्येतील श्रीराम मंदिरामध्ये प्राणप्रतिष्ठा सोहळा। नवीन राम मंदिराला आकर्षक फुलांची सजावट। अयोध्येमध्ये जागोजागी झेंडे, धनुष्यधारी रामाचे कटआउट्स। अयोध्येमध्ये हनुमानगढीचं दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी। भाविक हनुमानगढीच्या दर्शनासाठी दाखल। अयोध्येमध्ये येणाऱ्या निमंत्रितांसाठी 20,000 पॅकेट प्रसाद। एका डब्यामध्ये 2 लाडू आणि शरयूचं पाणी दिलं जाणार। अयोध्येमध्ये 200 पेक्षा जास्त ठिकाणी महाप्रसादाचं आयोजन। देशभरातून आलेल्या राम भक्तांसाठी महाप्रसादाची सोय। अयोध्येमध्ये पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात। शहरामध्ये प्रवेश करताना ठिकठिकाणी चेकपोस्ट। प्रत्येक वाहनाची पोलिसांकडून कसून तपासणी। अयोध्येच्या शरयू नदीतील बोटीमध्ये उभारली एलईडी स्क्रीनमधून राम मंदिराचा सोहळा पाहता येणार। अयोध्येतील हनुमान मंदिरामध्ये कंगना रनौतनं घेतलं दर्शन। राम मंदिर सोहळ्यासाठी अनेक सेलिब्रिटी अयोध्येत दाखल। मुंबईमध्ये भाजपकडून उद्याच्या कार्यक्रमाची जय्यत तयारी। भाजप कार्यालयाबाहेर रामाच्या 30 फुटी प्रतिमेची प्रतिकृती। पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई। प्राणप्रतिष्ठेनिमित्त विठ्ठल मंदिर सजलं। अत्याधुनिक स्क्रीनवर विविध संतांच्या प्रतिकृतींमध्ये मंदिर परिसर उजळला। मुंबईच्या ओशिवराजवळ उभारलं 50 फूट उंच राम मंदिर। भाजपच्या वतीनं हुबेहुब अयोध्येतील राम मंदिराप्रमाणे दिसणारी मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आली आहे। नाशिकच्या कलाकाराने रामफळावर रेखाटली प्रभू रामाची सुबक कलाकृती। रामफळावर राम मंदिरासह सीता, लक्ष्मण आणि हनुमानाचं चित्र रेखाटलं। येवल्यातील संतोष राऊळ यांची अप्रतिम कलाकृती।